मित्रांनो, रामकृष्ण हरी, नमस्कार, राम राम. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एका अशा विषयावर चर्चा करायची आहे. ते चर्चा म्हणजे आता सध्याचा ट्रेंडिंग विषय आहे. तो म्हणजे आता सध्या आलेलं महिला विधेयक जे होतं, ते महिला विधेयक हे विरोधकांनी संसदेमध्ये. मग आता त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी एक वाक्य बोललेलं आहे. त्यांनी एक अशी गोष्ट सांगितली आहे. ते बोलले, आज जर माझ्या लेवलचं किंवा माझ्या स्तरातील जे कोणी आहे त्यांनी माझ्यासोबत ओपन डिबेट करावी. कशाविषयी? त्या महिला विधेयकाविषयी. कारण सध्या त्या विधेयकाच्या मागून जे काही एक नेरेटिव्ह जे आहे, ते नॅरेटिव्ह पसरवायचे काम हे विरोधक करत आहेत. म्हणजे हे विधेयक कसं चुकीचं आहे. आता हे 23 मध्ये विधेयक पास झालं होतं, पण ते आता त्यांना पास करायचं नाही. कारण सेक्युलर समजणारे हे या लोकांना जातीय तेढ निर्माण करायचं आहे, जातीय गोष्टी पुढे आणायच्या आहेत. हे लोक जे बोलतात बघा की महिला महिला नारी शक्ती, पण हे लोक कुठल्याही महिलांचा नारीचा कसलाच आदर करत नाहीत. आता या सगळ्या विषयी लॉजिकल फॅक्च्युअल ह्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळी डिबेट माझ्यासोबत जे करेल ते माझ्या लेवलचा पाहिजे किंवा माझ्या स्तराचा पाहिजे, असं त्यांचं बयान आहे. आणि त्यांनी चॅलेंज केलंय बोलायला. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. माझी तयारी आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ. एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा? देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सच्चट विवेक बुद्धीने पार पाडेल. मग यावरती अनेक सुळसुळणारे नेते आले. त्यामध्ये सुप्रिया सुळेंचं आपलं बोलायचं आहेच, पण राऊत हे पुढे आले, त्यानंतर सुषमा अंधारे पुढे आल्या, या सगळ्यांनी बोलले. मग सुसुताई म्हणजे सुप्रिया सुळे मॅडम बोलल्या. मॅडमचं म्हणणं असं होतं की मी कुठेही कधीही कसंही हे तुमचं चॅलेंज स्वीकारते, डिबेटला तयार आहे. मग त्यावर चित्रा वाघ काय बोलल्या? वाघ बोलल्या की त्यांच्या स्तराचे नेते हे शरद पवार आहेत, शरद पवारांनी या ठिकाणी येऊन डिबेट करावे. आता यावरून राऊताचं म्हणणं काय की देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांसोबत डिबेट करायला 100 जन्म घ्यावे लागतील, मग ते त्या लेवलला येतील. हे बघा, एका चॅलेंज केलेल्याचा किती स्तर हा हे लोक घालू शकतात, पाहून घ्या. मग त्यानंतर तुम्हाला मित्रांनो गोष्ट सांगतो मी. सुषमा अंधारे, आता यांना तर त्या दिवशी डिबेट म्हणून हाकलून लावलं होतं, कारण हे लोक डिबेट करण्याच्या लायकीचे नाहीत. म्हणून तिथे देवाभाऊ बोलले होते की डिबेटसाठी तो स्तर पाहिजे, ती विचार पाहिजे, त्या विचाराची योग्य ते आदान प्रदान होऊ शकेल, कोणीतरी शांतपणे ऐकून तो विचार काय आहे समजून तर घेऊ शकेल. मग डिबेटला यायचं आणि अडवाकडे उत्तर देऊन आपण अपमानित गोष्टी बोलून काहीही बोलून फक्त लोकांना एंटरटेन करण्यासाठी डिबेट नसतात. डिबेट ह्या पूर्णपणे फॅक्च्युअल गोष्टीवरती असतात. मग यासाठी त्या स्तराचा नेता कोणी आहे का? नाही. कारण संजय राऊत ते सकाळी दररोज 9 वाजता काही बोंबलत असतात. सुषमा अंधारे त्यांना हाकलून लावलं त्या डिबेट मधून हिंदीच्या. मग हे सगळे लोक असे आहेत, त्यांच्यामध्ये ते कुवत नाही चर्चा करण्याची. एखादा विषय जर चर्चा करायचा असेल तर त्या विषयाला न्याय देईल असे लोक पाहिजे. मग राऊतांचं म्हणणं होतं की शरद पवारांसोबत डिबेट करायला देवाभाऊला 100 जन्म घ्यावे लागतील, किंवा 100 त्यांना जन्म गेले तर कळेल की शरद पवार काय असेल. हे डिबेट आहे, हे वाक्य आहे राऊतांचं. आता त्या जे पहिलीची गोष्ट बघून घ्या. आता हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं आहे ते म्हणजे सुप्रिया सुळेने. आता चॅलेंज त्यांनी ऍक्सेप्ट केलं, ही गोष्ट खरी आहे. पण आतापर्यंत ज्या ज्या वेळेस राजकारणामध्ये पॉलिटिकल ह्या पार्ट्या ज्या आहेत, यांनी ज्या ज्या वेळेस ते चॅलेंज ऍक्सेप्ट केले, ते चॅलेंज मध्ये ते सबसेल तोंडघशी पडलेले आहेत. पाठीमागं सुप्रिया सुळेंचं एक चॅलेंज होतं, ते म्हणजे अकेला देवेंद्र क्या करेगा. म्हणजे त्या देवेंद्रला एकटं पाडून तो काय काय करतो, कसा करतो हे यांना बघायचं होतं.
कारण त्यांनी 19 मध्ये शिवसेना बाहेर काढून तर त्यांनी एकटं पाडलं भाजपला. तर ह्यांना पाहायचं होतं की तो अकेला देवेंद्र काय करेल. मग त्या अकेल्या देवेंद्रने करून दाखवलं महाराष्ट्रामध्ये की राखेमधून ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी आकाशाकडे झेप घेतो आणि झेप घेत असताना तो पायामध्ये काहीतरी मोठं घेऊन जातो. ही झेप घेण्यासाठी ग्राउंड कसंही असू द्या पण पंखामध्ये बळ असायला पाहिजे. असं ह्या पंखात बळ हे देवभाऊचे ऑलरेडी आहेच. पण या ठिकाणी ते चॅलेंज घेऊन त्या स्वतः तोंडघशी पडल्या. कारण पहिल्यापेक्षा जास्त लोक घेऊन म्हणजे एक भारतामध्ये रेकॉर्ड बनवलं महाराष्ट्राच्या विधानसभेनं. असं भरगच्छ असं यश येऊन तो परत आला. त्यानं परत सोबत त्यांचाही पक्ष घेऊन आले. म्हणजे बघा जो खेळ पवारांनी खूप वर्षापूर्वी ते खेळतात फोडाफोडीचा, तो खेळ नेक्स्ट लेवलला जाऊन देवभाऊने खेळला. आणि या ठिकाणी अकेला देवेंद्र क्या करेगा या एका चॅलेंजला त्याने उत्तर दिलं, ते म्हणजे ठणकावून डंके की चोट पे. आता ह्या ओपन डिबेट चॅलेंजला चॅलेंज घेतलेला आहे सुप्रिया सुळेने. आता त्यांनी हे पण तयारी ठेवावी की आपलं हे चॅलेंज आपल्या तोंडघशी कसं आपल्याला आदळणार आहे. कारण देवेंद्र फडणवीस एक असं व्यक्तिमत्व आहे, ते कुठली गोष्ट अभ्यासपूर्वकच बोलतात. सकाळी 9 वाजता भोंगा भोंगणं हे वेगळं असतं. दररोज 9 वाजता येऊन मीडियावरती येऊन काहीही आरोप लावायचे, वाटेल ते बोलायचे, लोकांना खुश करण्याकरता अनेक वक्तव्य समोर आणायचे. पण हे वेगळं आणि हे ओपन डिबेट फॅक्च्युअल गोष्टी ठेवून, फॅक्ट समोर ठेवून, रियालिटी समोर ठेवून ते डिफेंड करणं खूप अवघड असतं. हे या कुणाला जमणार नाही. यासाठी त्या लेवलचा नेता असायला पाहिजे डिबेट करण्याचा. जर राऊतांना तरी डिबेटला बसवलं, त्यांची भाषा काय, त्यांची वक्तव्य शैली काय असते, ते कुठला आरोप कुठे लावतात, हे पूर्ण महाराष्ट्राने आतापर्यंत बघितलेलंच आहे. पण त्यापूर्वी सुद्धा बघा, आता एक 5 दिवसापूर्वी याच विषयावरती एक डिबेट होती. त्या डिबेटमध्ये सुषमा अंधारे बोलत होत्या. विषय होता वेगळाच, त्याने विषय नेला वेगळ्या पद्धतीनंच आणि त्यांनी विषय काढून वेगळाच त्या बोलू लागले. म्हणजे बघा, नुसतं अपमानित करणं, टोमणे मारणं, अहंकार वृत्ती दाखवणं हे सगळे लोक करतात. त्यामुळं अशा लोकांसोबत टाइम वेस्ट घालण्यापेक्षा, कारण मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे कामं हे खूप असतात, फक्त डिबेट करणं जेवढं काम नाही, तरीही लोकांच्या समस्या समाधान व्हाव्या, लोकांच्या मनातील ते गोष्टी निघून जाव्या, यासाठी त्यांनी एक डिबेट हा पर्याय सुचवलाय. पण त्यासाठी सुद्धा त्या लेवलचा माणूस पाहिजे. जर तो लेवलचा नसेल तर ते डिबेट वेगळ्याच पद्धतीनं जात असते. बघा, फॉर एक्झाम्पल आता देवभाऊचं हे डिबेट चॅलेंज होतं. ह्या चॅलेंजवरून आता एक पिलावर उठलेल्या स्तर त्यांनी काढला, एक नवीन त्यांनी एक टॉपिक यातून काढलाय. आता या देवेंद्र फडणवीसांच्या शब्दावरती, ह्या वाक्यावरती कसं या पक्षाला धारेवर धरता येईल, कसं यांच्याविषयी बोलता येईल, कसं यांना हिनवता येईल, त्या करता यांनी आता एक नवीन काढलाय, तो म्हणजे स्तर. आता स्तरावरून राजकारण पेटल. ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत मित्रांनो. त्यामुळं जे काही चाललंय हे अतिशय निंदनीय आहे. फक्त आपण कुठल्या गोष्टीला विरोध करतोय हे ते कळलं पाहिजे ना. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय, नक्कीच व्यक्त व्हा. एक वेळेस चॅलेंज ह्या सर्वांनी घेतले होते. आता सर्वांचे पक्ष ह्याच्यापाशी आहेत, किती आमदार आहेत, किती खात्यात, तुम्ही बघून घ्या. आणि एक वेळेस व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, रामकृष्ण हरी.